संत मुक्ताई आपल्या नव्या अभंगामध्ये काय म्हणतात बघूया. सांडी कल्पना उपाधी तीच साधुला समाधी, वाद घालावा कवनाला अवघा द्वैत्याचा हो घाला. पुढे उमजेना काय बुडत्याचे खाली पाय, एक मन चेष्टा करी भूते बापुडे शेजारी. अवघी ईश्वराची करणी काय तेथे केले कोणी, पुन्हा शुद्ध मार्ग धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जगातील सर्व व्यर्थ कल्पना तुम्ही सोडून द्या आणि द्वैत्यभावामुळंच हे एवढे क्लेश होतात. खऱ्या समाधीचा अनुभव घेण्यासाठी खोट्या कल्पना सोडून देणं आवश्यक आहे. व्यर्थवाद कशाला करायचा, कारण ही तर सर्व ईश्वराचीच करणी आहे. द्वैत्यभाव म्हणजे दोनपणाची भावना होय. हेच सर्व क्लेशाचे मूळ आहे आणि क्लेश दूर करण्यासाठी आणि सर्वांना ज्ञान मिळावे म्हणून तुम्ही ताटी उघडा असं ते सांगत असतात. सांडी कल्पना उपाधी तीच साधुला समाधी. तर पिंडाच्या दृष्टीने देहकल्पना व ब्रह्मांडाच्या दृष्टीने जगत कल्पना ही उपाधी टाकली असता हीच साधुला समाधी आहे. वाद घालावा कवनाला अवघा द्वैत्याचा हो घाला. तर अशा बोधाने सर्व द्वैत्यावर हल्ला चढविला असता असे झाल्याबद्दल तुम्ही कोणाबरोबर वाद घालणार आहात. पुढे उमजेना काय बुडत्याचे खाली पाय. पण हे सर्व समजून ही जर तुम्ही याचा विचार करणार नाहीत तर बुडत्याचे पाय खोलात असा प्रकार होईल. एक मन चेष्टा करी भूते बापुडे शेजारी. पृथ्वी आप तेज वायू आकाशी पंचमहाभूते देहरूपी उपाधीच्या आसपास हिन दिनहून वावरत असतात. पण त्या पंचमहाभूताच्या सत्वाशापासून झालेले मन द्वैतरूपी प्रपंचात सर्व प्रकारच्या चेष्टा करत असते. अवघी ईश्वराची करणी काय तेथे केले कोणी. तर हे सर्व कुणी तर निर्माण केलं ईश्वराने केले. पुन्हा शुद्ध मार्ग धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि म्हणून जगाला ज्ञान देण्यासाठी तुम्ही ताटी उघडा असं मुक्ताई ज्ञानदेवाला विनंती करतात. रामकृष्ण हरी.